नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत आणि तो टॉपिक तुम्हाला पूर्ण बघणे नाही, व्यवस्थित बघायचा आहे। पोलीस भरतीला एक प्रश्न असतो म्हणजे असतोच आणि तो प्रश्नाचं आपल्याला उत्तर 1 मार्क घ्यायचा आहे आणि 1 मार्क खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो। त्या एका मार्काची किंमत त्याच विद्यार्थ्याला विचारा जो मेरिटमध्ये कटतो, कारण की आपल्या काही विद्यार्थ्यांना त्या मार्काची गरज नसते। पण कसं आहे, बूंद बूंद तळे साचे हे फार महत्त्वाचे असते। तसेच एक प्रश्न किंवा एक मार्क फार महत्त्वाचा असतो आपल्याला नोकरीवर लागण्यासाठी। आणि जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, आज आपण काळकाम वेगमध्ये भाग 6 बघणार आहोत आणि याच्यामध्ये मजूर काम बघणार आहोत। मजूर काम किंवा वस्तू या सर्व गोष्टी बघणार आहोत आणि याच्यामध्ये एकच नियम, या नियमाच्या पलीकडे तुमचा प्रश्न जाणार नाही मित्रांनो। या नियमाच्या पलीकडे अजिबात प्रश्न जाणार नाही, मी याची गॅरंटी तुम्हाला देतो। फक्त एक नियम लक्षात ठेवा, पहा, मजूर तास गुणेला दिवस नेहमी काय आणायच्या, वर आणायच्या, आणि वस्तू रुपये हे नेहमी कुठं करायचे, खाली मांडायचे। म्हणजे हा पॉईंट लक्षात असू द्या। तुम्हाला वर काय मांडायचं आहे, मजूर तास आणि दिवस, बाकी काहीच नाही। या गणितामध्ये अजिबात बदल नाही करायचे, अजिबात, म्हणजे 1% पण बदल होणार नाही। मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो। किती टक्के गॅरंटी देतो? 100%। बघा, मजूर तास आणि दिवस वर लिहायचे आणि खाली काय लिहायचं, वस्तू किंवा रुपये। परत तेच काम करायचं आहे तर वर काय येतील, मजूर तास आणि काय येतील, दिवस, आणि खाली काय येतील, वस्तू किंवा रुपये। वस्तू ती खेळणी असू शकते, सोफा सेट असू शकते, खुर्ची असू शकते, रुपये ते 10ची नोट असू शकते, 500 रुपये असू शकते, काही पण असू शकते। म्हणजे बघा, तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे की वस्तू किंवा रुपये नेहमी काय येतील, खाली येतील, आणि मजूर तास आणि दिवस काय येतील, वर येतील। तर बघा, आता याच्यामध्ये आपण टाईप नंबरनुसार सुरुवात करूया। आता टाईप नंबर 1 बघूया। 10 मजूर एक काम 6 तासात पूर्ण करतात। किती तासात? 6 तासात पूर्ण करतात। तर तेच काम 20 मजूर किती तासात पूर्ण करतील? बरोबर ना मित्रांनो? आता बघा, मला सांगा, मजूर तास, याच्यामध्ये वस्तूचं काही घेणं देणं नाही आहे, फक्त मजूर तास आणि काम दिलेलं आहे, बाकी काहीच नाही। मला सांगा, 10 मजूर किती तासात? 6 तासात। तेच काम 20 मजूर किती तासात पूर्ण करतील? बरोबर ना मित्रांनो? म्हणजे x बरोबर 10 गुणिले 6 भागिले 20, 10 दुनी 20, 32, म्हणजे किती तासात? 3 तासात। बरोबर ना मित्रांनो? म्हणजे बघा, प्रश्न सोपे आहेत आणि प्रश्न सोपे असणारच, फक्त तुम्हाला थोडीशी बुद्धीकडे चालना द्यायची आहे आणि प्रश्न समजून घ्यायचे आहे। तर मित्रा, प्रश्न जर तू समजून घेतले तर तुला खूप फायदा होणार आहे। मी तुम्हाला परत सांगत आहे की याच्याकडे बाहेर जाणार नाही। मजूर तास आणि दिवस आणि मजूर, आता भामटे दिवस का जबरदस्ती आणता काय? नाही ना, बरोबर ना? नाही आहे तर नाही आहे, वस्तू आणि रुपये पण नाही आहे तर नाही आहे, दोन्ही इकडे लिहिलेले नाही आपण, बरोबर ना? तर चला बघूया प्रश्न क्रमांक 2 कडे, आणि हा नियम लक्षात असू द्या, बरोबर ना? परत प्रश्न क्रमांक 2, परत प्रश्न क्रमांक 2, 15 मजूर एक काम 20 तासात पूर्ण करतात। 20 तासात पूर्ण करतात। तर तेच काम 10 तासात किती मजूर पूर्ण करतील? परत बघा, प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या। 15 गुणेला 20 आणि x मजूर लागले आपल्याला किती तास? 10 तासात। x बरोबर 15 गुणेला 20 भागिला किती? 10, 10 दुनी 20, 15 दुनी 30, म्हणजे किती मजूर लागतील आपल्याला? 30 मजूर। म्हणजे बघा, प्रश्नामध्ये थोडीशी भाषा चेंज होत राहते आणि ते भाषेचाच आपल्याला उपयोग करायचा आहे व्यवस्थित। तर चला प्रश्न क्रमांक 3 बघूया। प्रश्न क्रमांक किती? 3।
20 मजूर एक काम 10 तासात पूर्ण करतात, 10 तासात पूर्ण करतात, तर त्याच कामाच्या दुप्पट काम 40 मजूर किती तासात पूर्ण करतील? किती तासात पूर्ण करतील? बघा इकडे लक्ष असू द्या, गणितामध्ये काहीच बदल नाही. मला सांगा पहिलं काम आणि इकडे दुसरं काम, बरोबर ना? तर मला सांगा 20 मजूर 10 तास काम करू, बट त्याच्या कामाच्या काय म्हटलं? दुप्पट काम, म्हणजे गुन्हेला किती? 2, बरोबर ना? म्हणजे बघा प्रश्नाकडे लक्ष द्या. मजूर तास आणि दुप्पट काम म्हटलं म्हणून किती गुणले? 2. तेच काम करायचं आहे. किती मजुरांना? 40 मजुरांना. तर किती तासात? बरोबर आहे, 40 मजुरांना किती तास? बरोबर ना मित्रांनो? बघा मला सांगा x बरोबर 20 गुणेला 10 गुणेला 2 भागीला किती? 40. 20 दुनी 40, 2 2 घटले, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 10च तासात. बरोबर ना मित्रांनो? म्हणजे बघा प्रश्न फार सोपी असतो, फक्त आपल्याला त्याला व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आणि व्यवस्थित बघण्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण बघण्याची गरज आहे. आणि भामटेव मला माहीत आहे की तिचा मेसेज आला की तुमचं डिमोटिवेट होते आणि मूड ऑफ होते आणि तुम्ही दुसरीकडे वळता. माझं म्हणणं आहे दुसरीकडे वळू नका रे बाबा, तिला पण इकडे वळवा आणि तुम्ही पण इकडेच वळा. तर चला तुम्हाला होमवर्कसाठी 3 प्रश्न देतो. 3 प्रश्न तुम्हाला करायचा आहे. 3ही प्रश्न तुम्हाला स्वतः करायचे आहे. बघा होमवर्कसाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न. 10 मजूर 20 तासात पूर्ण करतात, तर 8 मजूर किती तासात? बरोबर. 25 मजूर 12 तासात, तर 30 मजूर किती तासात? बरोबर मित्रांनो. परत 40 मजूर 10 तासात, तर 50 मजूर किती तासात? बरोबर ना? तिन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे आणि खूप कमी विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतात. मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की व्हिडिओ पूर्णपणे बघा, कमेंट कमी केलेच चालेल, फक्त अभ्यास पूर्ण करा. माझं एकच हेतू आहे, कारण की मला तुमच्या कमेंटपेक्षा तुमच्या अभ्यासाची आवश्यकता, बरोबर ना? फक्त तुम्ही नोकरीवर लागा, माझं हेच हेतू आहे. आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा, हे पण माझं हेतू आहे. आणि स्किप अजिबात करू नका, तुम्हाला नोकरी पण स्किप करू शकते, बरोबर ना? माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला मान द्या. जसं तुमच्या आईबाबाला मान देतो तसं ह्या गणिताला पण मान द्या. तुम्हाला सर्व गोष्टीला मान भेटणार आणि नोकरी पण तुम्हाला एक दिवस नक्कीच मान देणार. हे माझे वाक्य आहे आणि हे वाक्य नेहमी खरे होणार, बरोबर ना? तर चला टाईप नंबर 2 कडे जाऊया. टाईप नंबर 2 कडे जाऊया. तर चला प्रश्न क्रमांक 1. 10 मजूर रोज 6 तास काम करून 10 मजूर 6 तास काम करून 6 तास काम करून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर ना मित्रांनो?
आता बघा मला याच्यात वस्तू आणि रुपयात संबंध आलेला आहे. बरोबर बघा, पहा मजूर गुणेला तास आणि गुणेला दिवस. बरोबर ना मित्रांनो, हेच प्रश्न वापरायचा आपल्याला. तर बघा 10 मजूर 6 तास काम करून किती दिवसात? 20 दिवसात. तेच काम करायचं आहे 15 मजुरांना 5 तास काम करून किती दिवसात? बरोबर ना. मला सांगा यक्स बरोबर 10 गुणेला 6 गुणेला 20 भागीला 15 गुणेला किती? 5. बरोबर मित्रांनो. 5 चोक 20, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 3 दुनी 6, बेदुनी 4, 4 चोक 16 दिवसात. किती दिवसात मित्रांनो? 16 दिवसात. मित्रांनो प्रश्न सोपेच असतात रे, फक्त तुमची बुद्धी जागेवर नसते. आता याच्यामध्ये काही पण विचारलं जाऊ शकते, तुम्हाला तास विचारला जाऊ शकते, मजूर विचारला जाऊ शकते, काही पण प्रश्न विचारला जाऊ शकते. फक्त तुम्हाला वेळेवर तुमची बुद्धी स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. बरोबर ना. आणि ते बुद्धी स्ट्रॉंग असायलाच हवी तुम्हाला, आणि असणारच मित्रांनो, नक्कीच असणार. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, परत बघा. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 कडे जाऊया. पंचवीस मजूर 8 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर 30 मजूर 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? परत 25 गुणेला 8 गुणेला किती? 15 आणि 30 गुणेला 4 गुणेला यक्स. बरोबर आहे. म्हणजेच यक्स बरोबर प्रश्न क्रमांक 2 लिहायचा राहिला होता मित्रांनो, तुम्ही लक्ष असू द्यायचा. यक्स बरोबर 25 गुणेला 8 गुणेला 15 भागीला 30 गुणेला 4. बरोबर. 4 दुनी 8, 15 दुनी 30, 2 2 कटले, म्हणजे आपले आलेले उत्तर किती आहे? 25 दिवसात की पूर्ण करतील. किती दिवसात मित्रांनो? 25 दिवसात. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मी तोपर्यंत पाणी पितो. आणि तुम्हाला 3-4 प्रश्न मी होमवर्कला देणार आहे याच्यातले, आणि शॉर्टकट ते पण. आता तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, तुम्हाला त्याचे उत्तर काढायचे आहेत, फक्त शॉर्टकट लिहिणार आहे. आता इथं पहिली कंडिशन आणि इथे दुसरी कंडिशन, पण दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न बघा. मजूर तास आणि इथे दिवस. परत मजूर तास आणि दिवस. बघा 20 मजूर 6 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 10 मजूर 15 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? परत 40 मजूर 18 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर 20 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात? प्रश्न तिसरा. 50 मजूर 4 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर 25 मजूर किती तास काम करून 30 दिवसात काम पूर्ण करतील? मित्रांनो बघा, तिन्ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे यक्सची किंमत काढायची आहे, कुठेतरी काहीतरी करायचं आहे. आणि व्यवस्थित लक्ष द्या, प्रश्न फार सोपे आहेत. प्रश्न सोपेच असतात, आणि याच्यामध्ये आपल्याला आता बघायचा आहे टाईप नंबर 3, तो फार महत्त्वाचा आहे, आणि तो महत्त्वाचा असणं गरजेचंच आहे. फक्त तुमची बुद्धी तुम्ही जाग्यावर ठेवा, म्हणजे झालं. बाकी मला काहीच नको. आणि प्रश्न पूर्णपणे बघा. चला, स्क्रीनशॉट तुम्ही काढलेला असेल, बरोबर ना. जसे तुमच्या भांडणाचे स्क्रीनशॉट असतात तसे माझ्या व्हिडिओचे पण असू द्या मित्रांनो. माझ्या 1-2 स्क्रीनशॉटने तुमचे कमी गॅलरी भरणार नाही. आता बघायचं आहे टाईप नंबर 3. बघा पहिला प्रश्न. 15 मजूर 4 तास काम करून 10 दिवसात 3 खुर्च्या बनवतात. किती खुर्च्या? 3 खुर्च्या बनवतात. तर 30 मजूर 12 तास काम करून 20 दिवसात किती खुर्च्या बनवतील?
बरोबर ना मित्रांनो? आता बघा, या प्रश्नामध्ये तुमची खरी जिद्द आणि चिकाटी आहे आणि तेच मला तुमची बघायची आहे. परत बघा, मी तुम्हाला एक नियम सांगितला होता, मजूर तास गुणेला काय दिवस आणि भागीला नेहमी वस्तू किंवा काय करायचे रुपये. बरोबर ना? आता आपल्याला तीच मांडणी करायची आहे. किती मजूर आहेत? 15 मजूर. किती तास काम करत आहेत? 4 तास. किती दिवसात? 10 दिवसात. किती खुर्च्या बनवत आहेत? 3. बरोबर ना? भागीला 3 लिहिलं. बरोबर तेच काम 30 मजूर बरोबर 12 तास काम करून 20 दिवसात किती खुर्च्या वस्तू विचारल्या म्हणून खाली लिहिल्या. बरोबर ना? बघा, या पॉईंट बघा आणि सर्व गोष्टी व्यवस्थित बघा. तुम्हाला एक लक्षात येणार आणि लक्षात यायलाच हवं, बाकी नवीन काही नाही मित्रांनो. प्रश्नाकडे आता मी काय बघतो तर माईक चालू आहे काय बघतो, ते तुम्ही जास्त लक्ष नका देऊ. आता बघा, मी x बरोबर काय लिहिणार मग आता? 30 गुणेला 12 गुणेला 20 भागीला गुणेला 30 3 आणि 15 गुणेला 4 गुणेला 10. आता हे जर मांडणी तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अभ्यास सोडून द्या मित्रांनो. बेसिकचे व्हिडिओ बघा आणि लहान विद्यार्थ्यापासून बेसिक करा. 15 दुनी 30 बे दुनी 0 0 कटला 2 2 कटले. आता काही उरलेलं आहे का? नाही. परत बघा, 30 गुणेला 12 गुणेला 20 आणि गुणेला किती? 3. आता खाली काय आलं? 15 गुणेला 4 गुणेला 10. आता 12 त्रिक किती खुर्च्या बनवतील? 36 खुर्च्या बनवतील मित्रांनो. किती खुर्च्या? 36 खुर्च्या. म्हणजे प्रश्नामध्ये काही नवीन होतं का? नाही. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देणं हे गरजेचं होतं. आता परत बघूया प्रश्न क्रमांक 2. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. परत बघा, प्रश्न क्रमांक 2. 10 मजूर 2 तास काम करून 15 दिवसात 4 टेबल बनवतात. किती टेबल बनवतात? 4 टेबल बनवतात. तर 20 मजूर 4 तास काम करून 10 दिवसात किती टेबल बनवतील? बरोबर ना मित्रांनो? किती टेबल बनवतील? तर बघा, मला सांगा, 10 गुणेला 2 गुणेला 15 आणि वस्तू नेहमी किती 4 टेबल खाली येतील? बरोबर 20 मजूर 4 तास काम करून 10 दिवसात किती टेबल बनवतील? म्हणजेच x बरोबर 20 गुणेला 4 गुणेला 10 गुणेला 4 भागीला 10 गुणेला 2 गुणेला 15. बरोबर. तर बघा, बेदुनी 10 10 कटले 5 चौक 5 त्रिक म्हणजेच 4 दुनी 8 8 चौक 32 32/3 टेबल बनवतील. बरोबर आहे. पूर्णांकार उत्तर आलेलं आहे, पण येऊ शकते. बरोबर ना? एखाद दिवशी भामट्यानं अर्धाच टेबल बनवलेला असेल, आपण का जबरदस्ती करसाल त्या मजुराला? आपण जबरदस्ती करू शकत नाही. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूया. आता प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 3. बघा, प्रश्न क्रमांक 3. 15 मजूर 4 तास काम करून 6 दिवसात 480 रुपये कमावतात. तर 30 मजूर 6 तास काम करून 11 दिवसात किती रुपये कमावतील? किती रुपये कमावतील? बघा प्रश्न परत मी तुम्हाला सांगितलं आहे की 15 गुणेला 4 गुणेला 6 रुपये नेहमी काय लिहायचे? खाली रुपये किंवा वस्तू. किती रुपये भेटले? 480 रुपये. तेच काम 30 मजूर 6 तास काम करून 11 दिवसात किती रुपये कमावतील? बरोबर ना मित्रांनो? म्हणजे x बरोबर 30 गुणेला 6 गुणेला 11 गुणेला 480 भागीला 15 गुणेला 4 गुणेला 6. 6 6 कटले 15 दुनी
आणि बेदुनी. आता परत बघा, 24 म्हणजेच 240 गुणेला 11, 240 गुणेला 11 म्हणजे 2640 रुपये. किती रुपये? 2640 रुपये कमावतील. बघा मित्रांनो, प्रश्न सोपीच असतात रे, फक्त प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष देणं तुमचं काम आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला पूर्णपणे बघण्यासाठी धन्यवाद. आणि जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा. आले पोलीस भरतीचे पेपर आहेत, सर्वांना व्हिडिओ पोहोचवा, कारण की खूप विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकता. आणि मित्रांनो, परत एकदा धन्यवाद.